आणि त्यानंतरच लोकांना कळेल गद्दार कोण या महाराष्ट्राचे आणि खुद्दार कोण. पण सर तुमची अधिकृत युतीची घोषणा अजून झालेली नाही, जागा वाटपाची झाली, ते झालेलं आहे का किंवा ते कधी होऊ शकतं? तुम्ही महायुतीला हा प्रश्न विचारता का? ते जे काय महायुती नावाचं त्रांगडा आहे, हा आम्ही एकत्र येणार एकत्र लढणार, त्यांना प्रश्न विचारता का? नाही ना. पण ठाकरे बंधूंना हा प्रश्न का विचारता? आम्ही बघू ना. मी ज्या अर्थी तुमच्यासमोर बोलतोय की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत. हा महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा. बाबा लगीन, बाबा लगीन. बरं का? तसं आहे ते. नाही रावसाहेब, तुम्हाला हा प्रश्न विचारणं यासाठी स्वाभाविक आहे कारण सत्तेमध्ये महायुती एकत्र आहे. असं पहिल्यांदाच होतं आहे की एका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? कारण कौटुंबिक मनोमिलन झालं आहे, पण राजकीय युती होणार का आणि त्याची अधिकृत घोषणा कधी होईल आणि या युतीमध्ये काँग्रेस असेल का? हे सगळे प्रश्न आहेत. एक लक्षात घ्या, या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील. पण ही लढाई 29 महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुख्य लढाई मुंबईची होती. बाकी इतर प्रांत आले, विदर्भ आला, मराठवाडा आला, पण मुंबई ही महाराष्ट्रात राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1956 साली सुरू झाला आणि 106 लोकांनी त्याच्यामध्ये बलिदान दिलं. त्या बलिदानाची तयारी आम्ही आजही ठेवलेली आहे. उद्या जर हा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत. पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत. या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, या अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाला माहिती आहे. एवढंच सांगतो मी तुम्हाला. स्पेसिफिक प्रश्न आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही. हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन्स, विड्रॉल, ती 30-31 तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे. 1 तारखेनंतरचे पुढले 13-14 दिवस हे प्रचाराचे आहेत. आता जे 2 पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे. ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे. हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत. काँग्रेस सोबत असणार का? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार? काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. ते मागे म्हणालो, खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं. ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललोय, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, हे लक्षात घ्या. एवढेच मी त्यांना सांगितलं.